नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 10 नोव्हेंबरला महाटीईटी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र या विषयावर आपले 30 गुण अवलंबून आहेत. या विषयात विचारल्या जाणाऱ्या एमसीक्यूची व्हिडिओ सिरीज आम्ही सुरू केली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण या विषयावरील महत्त्वाचे एमसीक्यू, पीवायक्यू तसेच त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर महाटीईटी 2024 या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एमसीक्यू प्रोव्हाइड करत आहोत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया आपल्या प्रश्नांकडे. प्रश्न आहे, केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन अ 5 वर्ष, ऑप्शन ब 2 वर्ष, ऑप्शन क 6 वर्ष आणि ऑप्शन ड 10 वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष असतो किंवा ते 65 वयाची वयोमर्यादा गाठेपर्यंत, यापैकी जे आधी येईल तोपर्यंत त्या पदावरती कार्यरत असू शकतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क 6 वर्ष. पुढचा प्रश्न पाहूयात. केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या डॅश डॅश वर्षापर्यंत अधिकार पदावरती राहता येत. तर या प्रश्नामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेत. अ 65, ब 62, क 60 आणि ड 58. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या 65 वर्षापर्यंत अधिकार पदावरती राहता येते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ 65. पुढचा प्रश्न आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या डॅश डॅश वर्षापर्यंत अधिकार पदावरती राहता येते. ऑप्शन्स आहेत अ 65, ब 62, ऑप्शन क 60 आणि ऑप्शन ड 58. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या 62 वर्षापर्यंत अधिकार पदावरती राहता येते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब 62. यानंतर पुढचा प्रश्न आहे, संसदेस एखाद्या राज्याचा प्रदेश कमी अधिक करण्याचा, राज्यांच्या सीमारेषे बदलण्याचा तसेच राज्याचे नावही बदलण्याचा अधिकार आहे. घटनेच्या कितव्या कलमान्वये संसदेस हा अधिकार प्राप्त झाला आहे? इथे ऑप्शन्स आहेत अ 3, ब 317, क 368 आणि ड 10. तर विद्यार्थी मित्रांनो, संसदेस एखाद्या राज्याचा प्रदेश कमी अधिक करण्याचा, राज्यांच्या सीमारेषा बदलण्याचा तसेच राज्यांचे नाव बदलण्याचा अधिकार घटनेच्या 3 कलमान्वये प्राप्त झाला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ 3. पुढचा प्रश्न आहे, युद्ध किंवा बाह्य आक्रमणामुळे अथवा सशस्त्र बंडाळीमुळे जेव्हा देशाच्या एखाद्या भागास धोका पोहोचतो तेव्हा राष्ट्रपती कलम डॅश डॅश अन्वये आणीबाणी पुकारू शकतात. इथे आपल्याला ऑप्शन्स दिले 352, 356, 360 आणि 370. तर विद्यार्थी मित्रांनो, युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडाळीमुळे देशाच्या एखाद्या भागास धोका पोहोचवल्यास राष्ट्रपती कलम 352 अन्वये आणीबाणी पुकारू शकतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ 352. यानंतर पुढचा प्रश्न आहे, घटनेच्या कितव्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी पुकारण्याचे राष्ट्रपतींना अधिकार आहेत? इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ 352, ब 356, क 360 आणि ड 370. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतींना आर्थिक आणीबाणी पुकारण्याचे अधिकार घटनेच्या कलम 360 अन्वये आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क 360. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस राज्यपालांच्या सल्ल्यानुसार डॅश डॅश कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते. इथे ऑप्शन्स आहेत अ 352, ब 356, क 360 आणि ड 370. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपती त्या राज्यपालांच्या सल्ल्यानुसार कलम 356 अन्वये आणीबाणी जाहीर करू शकतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब 356. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सन 1971 मध्ये संमत झालेला अंतर्गत सुरक्षा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आला? इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ 1973, ब 1977, क 1978, ड 1979. तर विद्यार्थी मित्रांनो, सन 1971 मध्ये संमत झालेला अंतर्गत सुरक्षा कायदा 1977 मध्ये रद्द करण्यात आला. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1977. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचे सदस्य डॅश डॅश या पद्धतीने निवडले जातात. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ प्रादेशिक प्रतिनिधित्व, ब व्यावसायिक प्रतिनिधित्व, क अल्पसंख्याक प्रतिनिधित्व आणि ड प्रमाणशीर प्रतिनिधित्व. तर मित्रांनो, राज्यसभेचे सदस्य प्रादेशिक प्रतिनिधित्व या पद्धतीने निवडले जातात. हे सदस्य राज्यांच्या विधानसभांच्या
निवडलेल्या सदस्यांद्वारे अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडले जातात, ज्यामध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रणालीचा वापर केला जातो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ, प्रादेशिक प्रतिनिधित्व. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकसभेतील मान्यता प्राप्त विरोधी पक्षनेत्याचा दर्जा खालीलपैकी कोणा समान असतो? ऑप्शन्स आहेत अ, पंतप्रधान, ब, कॅबिनेट मंत्री, क, लोकसभा अध्यक्ष आणि ड, राज्यसभा उपसभापती. तर विद्यार्थी मित्रांनो, लोकसभेतील मान्यता प्राप्त विरोधी पक्षनेत्याचा दर्जा कॅबिनेट मंत्री या पदासमान असतो. तसेच विरोधी पक्षनेता संसदीय कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतो आणि त्याला कॅबिनेट मंत्र्यासमवेत समान दर्जा दिला जातो. त्यामुळे दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ब, कॅबिनेट मंत्री. चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या देशात न्यायालयीन पुनर्विलोकनाचा सर्वाधिक विकास झाला आहे? इतका की जणू तिथे न्यायालयीन सार्वभौमत्व प्रस्थापित झाले आहे. ऑप्शन्स आहेत अ, ब्रिटन, ब, स्वित्झर्लंड, क, संयुक्त संस्थाने म्हणजे अमेरिका आणि ड, फ्रान्स. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा सर्वाधिक विकास संयुक्त संस्थाने युनायटेड स्टेट्स मध्ये झाला आहे. इतका की तिथे न्यायालयीन सार्वभौमत्व प्रस्थापित झाले आहे. अमेरिकेतील न्यायालये संविधानाच्या आधारे कायद्याच्या वैधतेवर पुनर्विलोकन करण्याची शक्ती ठेवतात, ज्यामुळे त्यांना कायद्यातील असंविधानिकतेच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संयुक्त संस्थाने, ऑप्शन क. यानंतर पुढचा प्रश्न दिलाय, कल्याणकारी राज्याचे आदर्श खालीलपैकी कशात प्रतिबिंबित होतात? ऑप्शन्स दिलेत अ, मार्गदर्शक तत्वे, ब, घटनेचा सरनामा, क, घटनेचे 7वे परिशिष्ट आणि ड, मूलभूत कर्तव्य. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये राजाने नागरिकांच्या कल्याणकारी कायदा आणि धोरणांचे पालन करणे आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, मार्गदर्शक तत्वे. पुढचा प्रश्न दिला आहे, मूलभूत कर्तव्यांना डॅश डॅश. अ आहे सामाजिक मान्यता नाही, ब, राजकीय मान्यता नाही, क, नैतिक मान्यता नाही आणि ड, कायदेशीर मान्यता नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत कर्तव्यांना कायदेशीर मान्यता नाही. मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे, परंतु त्यांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीवर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कायदेशीर मान्यता नाही, ऑप्शन ड. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाच्या कार्यकालात भारतीय घटनेत सर्वाधिक दुरुस्त्या केल्या गेल्या? इथे ऑप्शन्स दिलेत अ, पंडित जवाहरलाल नेहरू, ब, इंदिरा गांधी, क, राजीव गांधी आणि ड, मोरारजी देसाई. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय घटनेत सर्वाधिक दुरुस्त्या इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात केल्या. त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात विशेषतः 1970च्या दशकात अनेक महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या, ज्यामध्ये 24वी, 25वी, 26वी आणि 27वी घटना दुरुस्ती समाविष्ट आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, इंदिरा गांधी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? विधाने दिलेत आपल्याला अ, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. विधान ब आहे, 42व्या घटनादुरुस्ती अन्वये धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. विधान क आहे, 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. आणि विधान ड आहे, भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन राज्यघटनेतून घेतले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये विधान अ, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे, हे विधान असत्य आहे. हे विधान सत्य नाही, कारण भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारण्यात आले होते, परंतु ते त्यावेळेस लागू झाले नाही. यानंतर पुढचा प्रश्न दिला आहे, खालील विधाने लक्षात घ्या. विधान 1 आहे, कलम 3 अनुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. विधान 2 आहे, संसद राज्यांच्या सीमा आणि त्यांची नावे बदलू शकते. तिसरं विधान आहे, नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक आहे. विधान 4 आहे, असे विधेयक सादर करताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. वरीलपैकी कोणते विधाने बिनचूक आहे किंवा आहेत? तर इथे ऑप्शन्स आहेत 1 आणि 4, ऑप्शन ब 1, 2 आणि 4, ऑप्शन क 1, 2 आणि 3 आणि ऑप्शन ड सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विधान 4 आहे, असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्यांच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. हे विधान बिनचूक नाही. संबंधित राज्यांच्या विधिमंडळाचा सल्ला घेणे बंधनकारक नाही, जर विधेयकात त्या राज्याच्या सीमांचा, नावांचा किंवा क्षेत्रफळाचा प्रभाव होत नसेल. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क 1, 2 आणि 3.
पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये. विधान 2 आहे, मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 कमी असता कामा नये. तर याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेत आपल्याला. अ विधान 1 बरोबर, ऑप्शन ब विधान 2 बरोबर, ऑप्शन क दोन्हीही विधाने बरोबर आणि ऑप्शन ड दोन्हीही विधाने चूक. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विधान 2 आहे, मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 कमी असता कामा नये, हे विधान चुकीचे आहे. भारतीय संविधानानुसार राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 12 कमी असू शकत नाही, पण यामध्ये मुख्यमंत्र्यांचा समावेश केला जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त सदस्यांची संख्या 12 कमी असली तरी चालते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ विधान 1 बरोबर. यानंतर पुढचा प्रश्न आहे, मूलभूत हक्कांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. विधान अ आहे, मूळच्या भारतीय राज्यघटनेमध्ये 7 प्रकारच्या मूलभूत हक्कांची तरतूद होती. ब आहे, मूलभूत कर्तव्यांना कायदेशीर मान्यता नाही. क आहे, समतेच्या हक्कामुळे राज्याला कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास तरतुदी करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. आणि ड विधान आहे, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क निलंबित होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये विधान क चुकीचे आहे. समतेचा अधिकार कलम 14 राज्याला विशेष वर्गासाठी विशेष तरतुदी करण्यास प्रतिबंधित करत नाही. उलट काही विशेष वर्गांना संरक्षण देण्यासाठी विशेष तरतुदी करण्यास परवानगी आहे. तर याच्यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन क. पुढचा प्रश्न पाहूयात, सरकारी आयोग डॅश डॅश यासाठी अनुकूल होते. ऑप्शन्स आहेत, अ राज्यपाल पद रद्द करावे, ऑप्शन ब अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात, ऑप्शन क आंतरराज्य परिषद रद्द करावी आणि ऑप्शन ड वरीलपैकी एकही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सरकारी आयोगाने आंतरराज्य परिषद रद्द करण्याची शिफारस केली नव्हती. उलट त्यांनी आंतरराज्य परिषद मजबूत करण्याची शिफारस केली होती. तर याच्यामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क आंतरराज्य परिषद रद्द करावी. राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ऑप्शन्स आहेत, अ तो राज्याचा मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते. ऑप्शन क तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारांसाठी वकील म्हणून उभा राहू शकतो आणि ऑप्शन ड वरीलपैकी एकही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन ड वरीलपैकी एकही विधान हे बरोबर नाही. यानंतर पुढचा प्रश्न आहे, विधान 1 संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदे मंत्रिमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. तर विधान 2 आहे, प्रशासनावर कायदे मंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेत. 1 आणि 2 दोन्हीही बरोबर आहेत आणि 2 हे 1 चे स्पष्टीकरण आहे. ब आहे, 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे, परंतु 2 हे 1 चे योग्य स्पष्टीकरण नाही. ऑप्शन क 1 हे बरोबर आहे परंतु 2 हे चुकीचे आहे. ऑप्शन ड 1 हे चुकीचे आहे परंतु 2 हे बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 आणि 2 दोन्हीही बरोबर आहेत. 2 हे 1 चे योग्य स्पष्टीकरण आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, धनविधेयक बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे किंवा आहेत. पहिलं विधान आहे, ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो. 2 ते राज्यपालांच्या शिफारसीशिवाय मांडता येत नाही. 3 एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो. आणि 4थं विधान आहे, जर दोन्ही सभागृहामध्ये धनविधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलवू शकतात. तर इथं आपला ऑप्शन्स दिलेत. अ फक्त 1 आणि 2, फक्त 2, फक्त 1, 2 आणि 3 आणि फक्त 1, 3 आणि 4. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये फक्त 2 हे विधान बरोबर आहे. ते राज्यपालांच्या शिफारसीशिवाय मांडता येत नाही. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी डॅश डॅश ठराव मंजूर केला तर. इथे ऑप्शन्स दिलेत आपल्याला. अ लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने, ऑप्शन ब लोकसभेने तिच्या एकूण संसद संख्येच्या 2/3 कमी नाही इतक्या बहुमताने, ऑप्शन क राज्यसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि ऑप्शन ड राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने. तर यामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने.
पुढचा प्रश्न दिला आहे, सर्वसाधारणपणे राज्यांच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि डॅश डॅश यांचा समावेश असतो. ऑप्शन्स दिलेत आपल्याला, इतर 9 न्यायाधीशांचा, ऑप्शन ब राज्यपाल ठरवतील इतक्या न्यायाधीशांचा, ऑप्शन क संसद ठरवतील इतक्या इतर न्यायाधीशांचा आणि राष्ट्रपती ठरवतील इतक्या इतर न्यायाधीशांचा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड, राष्ट्रपती ठरवतील इतक्या इतर न्यायाधीशांचा. यानंतरचा प्रश्न आहे, राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्ये पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले? ऑप्शन्स आहेत, अ डॉक्टर बी आर आंबेडकर, ऑप्शन ब अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, ऑप्शन क डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ऑप्शन ड डॉक्टर के एम मुंशी. तर विद्यार्थी मित्रांनो, कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काम केले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क डॉक्टर राजेंद्र प्रसाद. विद्यार्थी मित्रांनो, हे होते सामाजिक शास्त्र विषयातील काही महत्त्वाचे MCQ. माझी खात्री आहे की ही व्हिडिओ सिरीज तुम्ही जर अशीच पाहिली तर तुमची परिपूर्ण तयारी यातून होणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.